अकोल्यातील गीतानगर परिसरात आर्थिक जाळे उभे करून शेकडो गुंतवणूकदारांना लाखोंनी लुबाडणाऱ्या ताकजुरे अर्बन निधी लिमिटेड टोळीविरुद्ध अखेर 18 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजता अकोला जुने शहर पोलीस स्टेशनवर धडाकेबाज तक्रार दाखल झाली। इसोली चिखली येथील शेतकरी व गृहउद्योगिक विजय गीते यांच्या तक्रारी संस्थेचे अध्यक्ष तुषार फामदुनीसह तब्बल 17 संचालक पदाधिकाऱ्यांवर कटक कारस्थान, संगमत, बनावट कागदपत्रे व उच्च व्याजाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप आहेत। गीते यांनी फोन पे व रोख मिळून 3,08,000 जमा केले, पण मे 2025 पर्यंत संस्थेचे कार्यालय कुलूपबंद असून सर्व आरोपी फरार। गावोगावी दागिने व शेतीमाल विकून गुंतवणूक केलेल्या नागरिकांची मोठी फसवणूक उघड झाली आहे। पीडितांचा संताप उसळला असून आमची रक्ताची कमाई परत द्या, आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी पोलिसांवर तग धरत आहे। अकोल्यात या घोटाळ्याने प्रचंड खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी संतोष माने। चिखली तालुका जिल्हा बुलढाणा येथे राहतो। माझा शिवकृपा गृहउद्योग नावाचा एक व्यवसाय मी चालू केला आहे। पापडाचा उद्योग चालू केला आहे। माझ्या पापड व्यवसायामध्ये मला अचानकपणे मी मार्केटिंग करत असताना मला तुषार मनोहर ताकजुरे नावाची एक व्यक्ती भेटली। त्यांनी सांगितलं की मी निधी अर्बन बँक आणि TMT ग्रुप असा एक ग्रुप स्थापन केला आणि या ग्रुपच्या माध्यमातून मी गोरगरीब लोकांना चांगल्या प्रतीचा आणि कमी किमतीमध्ये मी माल देतो आणि तुम्ही मला जर जॉईंट झाले तर तुमचाही व्यवसाय चालेल आणि माझ्यातर्फे माझ्या गृहसमूहाचा एक व्यवसाय वाढेल। या माध्यमातून ते माझ्याशी जुळले आणि त्यांनी माझ्याकडून सुरुवातीला माल घेतला, काही पैसे दिले, त्यानंतर पुन्हा माल घेत गेले माझा आणि त्यांचा व्यवहार चालू राहिला। त्या व्यवहारामध्ये मागून 1,08,000 रुपये ही माझी रक्कम त्यांच्याकडे राहिली। तेव्हा मधात चांगले संबंध झाले। तेव्हा त्यांनी माझ्याकडून किंवा तुम्ही आमच्या पतसंस्थेला निधी द्या म्हटल्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की बा डिपॉझिट तुम्हाला काय दिलं पाहिजे। तर सुरुवातीला मी 1,00,000 रुपये त्यांना फोनपेद्वारे दिले। माझी आई कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त असताना मी हॉस्पिटलला पुण्याला होतो। ते पुण्याला असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की चला तुम्ही दिले पाहिजे। मी त्यांना 1,00,000 रुपये फोनपेद्वारे दिले। त्यानंतर स्वतः येऊन 1,00,000 रुपये नगदी दिले आणि माझ्या पापडाचे 1,08,000 रुपये अशी माझी एकूण 3,08,000 रुपये रक्कम त्यांच्याकडे आहे। मी त्यांना वारंवार फोन करत गेलो। सुरुवातीला त्यांनी बघू करू असं केलं। त्यानंतर प्रमिलाताई व सभागृहामध्ये आमची जवळपास या ग्रुपमध्ये आम्ही 1,500 ते 2,000 लोक जुटलेलो असताना यांनी आम्हाला तिथे एक सभा घेतली, सांगितले की बा आपला व्यवसाय असा चालू आहे, थोडा कमी उरायला, लोक साथ देऊन राहिले। आम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास केला की चला कुठंतरी परिस्थिती मागे पुढे होत असते, परंतु असं होत असताना त्यांनी आम्हाला खोटे आश्वासनं देण्यास सुरुवात केली। मग आम्ही फोन केले, त्यांनी फोनवर काही दिवस 10,000 रुपये काही लोकांना टाकले, आमचे फोनच घेतले नाहीत। व्हॉट्सअपवर मेसेज टाकून द्यायचे, सांगायचे की बा मला जर जास्त प्रेशराईज करसाल, माझं कमी जास्त झालं तर तुमच्या एवढ्या रकमा कोण देईल। मग आम्हाला असं वाटायचं की मला चौद्या माणसावर प्रेशर असते, व्यवसाय असतो, कुठं कमी जास्त होत असतो। आम्ही विचार करत राहिलो। माझ्या माहितीनुसार 1,500 ते 2,000 लोकांची फसवणूक झालेली आहे। सिंदखेड, त्याच्या राजंदा, बुलढाणा जिल्ह्यातले आमचे काही लोक आहेत, त्याच्यानंतर व्याळ्याचे लोक आहेत, अकोल्याचे लोक आहेत, प्रॉपर अकोल्यामध्ये खूप लोक त्यांना जुटलेले आहेत। असे या संपूर्ण परिसरातले, जिल्ह्यातले आणि बाहेर जिल्ह्यातले, त्याच्यामध्ये काही मुंबईचे, सुरतचे असे सांगायचे आम्हाला की मुंबईचे लोक जुटलेले आहेत, सुरतचे लोक जुटलेले आहेत, अशा सर्व लोकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे।